नमस्कार. आज मी मुंबईच्या रेल्वेबद्दल बोलणार आहे. मी माहेरची चेंबूर टिळकनगरची आणि लग्नानंतर दहिसर. उपनगरात राहते आणि नोकरी करणार म्हटल्यावर प्रवास करायचा अनिवार्य. त्यातही मला बस टॅक्सी जराही चालायची नाही. नुसत्या नावाने सुद्धा मला मळमळायचं. मी त्यापेक्षा चालत जाणं मला आवडायचं. म्हणजे मधला 2-3 स्टॉपचं हे असेल, स्टेशनपासून जर ऑफिस आमचं 2-3 स्टॉप लांब असेल तर मी पळत जायला किंवा चालत जायला तयार असायची. पण मला टॅक्सी आणि बस नको असायची. त्यामुळे मी माझा पूर्ण 36 वर्षाचा प्रवास हा मुंबई रेल्वेनेच केला. आणि सतत आमच्याकडे बदल्या असल्यामुळे मला बदली असणं हेच मला खूप आवडलं. कारण एकाच बिल्डिंगमध्ये एकाच ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष राहणं पेक्षा सतत बदली असायची. आमच्या म्हणजे मी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या कार्यालयात कामाला होते. त्यामुळे आमच्याकडे मुलुंड ते विटी म्हणजे सेंट्रल लाईनला आणि वेस्टर्न लाईनला पुन्हा म्हणजे विटीच धरूया आपण, विटी ते बोरिवली अशा आम्हाला बरेच सेंटर आहेत. आणि बऱ्याच सेंटरमध्ये पण एकेका सेंटरमध्ये काही ठिकाणी 4 कोर्ट, काही ठिकाणी 5 कोर्ट. म्हणजे तुमची जागा सतत बदलत राहायची. जर एका बिल्डिंगमध्ये राहिलात तरी तुम्ही एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात गेलात तरी. त्यामुळे नेहमी बदली हा अनिवार्य भाग होता आमच्या नोकरीतला. आणि तो मला सगळ्यात जास्त आवडला. आणि सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे बहुतेक आमचे सेंटर, एक दादर सेंटर सोडलं आणि एक विटी म्हणजे चर्चगेटपासून विटी लांब पडतं आम्हाला चालत जायला, असे 2-3 सेंटर सोडले तर सगळे सेंटर आमचे बहुतेक स्टेशनपासून, रेल्वे स्टेशनपासून जवळ. त्यामुळे अप्रोचेबल होते. तर मी चेंबूरला असू दे किंवा दहिसरहून असू दे, 36 वर्ष नोकरी करताना इतकी रेल्वेमध्ये इतका प्रवास केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला नवीन ग्रुप, नवीन माणसं, प्रत्येक घटकाची म्हणजे एकदम लहान मुलापासून म्हाताऱ्यांपासून अगदी माझी तर त्या भाजी आणणाऱ्या वगैरे बरोबर पण एवढी छान जमायची गट्टी की विचारता सोय नाही. कुर्ल्याला असताना म्हणजे आम्हाला कुर्ल्याहून चेंबूरला जायला हार्बरने जावं लागतं. तर कुर्ल्याहून गाडी बदलताना तर मला अजूनही आठवतं, मी नवीन नोकरीला लागले होते आणि मला कुर्ल्याहून गाडी पकडताना आम्हाला खूप लिमिटेड गाड्या असायच्या हार्बरच्या. आणि त्या गाडीत चढताना अक्षरशः लटकत चढावं लागायचं आणि खूप जीवाची भीती वाटायची. मला खरं सांगू तुम्हाला, त्यावेळेला कितीतरी छक्क्यांनी त्यांच्या अंगात एवढं बळ असायचं ना, अक्षरशः आतमध्ये लोटून त्या एका पायावर आणि एका हातावर उभ्या राहायच्या. आणि मला तरी त्याने प्रोटेक्ट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही कुर्ला ते चेंबूर जायचो. अक्षरशः मी थरथरत असायचे. आणि मग ती लोक आम्हाला म्हणायचे, क्या डरती हो, मैं पीछे से खडा हूँ, मैं पीछे खडी हूँ, तू क्यों डरती हो. आणि एकीकडे भीती वाटायची त्या लोकांची. पहिल्यांदा एक मनात भीती असायची, ती भीती वाटायची, थोडीशी कधी किळसही वाटायची त्यांनी टच केल्यावर. आणि मग नंतर उलट त्यांचा एक आनंद वाटायचा की अरे ती आहे माझ्या मागे प्रोटेक्ट करायला. हा जो अनुभव एक वेगवेगळा आलेला आहे, खूप वेगळा आलेला आहे. आता मी थोडे दिवस ना रेल्वे प्रवासाबद्दलच बोलीन. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा हा मला चेंबूरमधला संध्याकाळचा नेहमीचा आलेला अनुभव आहे. मी कुर्ला ते टिळकनगर, पहिल्यांदा टिळकनगर नव्हतं, चेंबूरलाच उतरून चेंबूरपासून आम्हाला चालत जावं लागायचं घरी. कुर्ला ते टिळकनगर जाताना माझा 90% तो जो काय माझा प्रवास झाला, मला संध्याकाळी प्रत्येक वेळेला 90% वेळेला मला छक्क्यांनी अगदीच वाचवत, म्हणजे तू पडणार नाही, तू घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, असं करत त्यांनी आम्हाला टिळकनगरपर्यंत, चेंबूर स्टेशनपर्यंत नेलेलं आहे. तुम्ही माझी बडबड ऐकता आणि बऱ्याचदा लाईकही करता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे.